गाव, मातीचा सुगंध, ढोल ताशांचा गजर आणि उत्साहाने भरलेलं जगणं. कण्हेरी मठ संग्रहालयामध्ये उभ्या केलेल्या या मूर्ती केवळ शिल्प नाहीत, तर त्या आहेत आपल्या ग्रामीण संस्कृतीच्या जिवंत आठवणी. इथे दिसतो पिवळ्या वाघांचा वेश धारण करून थिरकणारा कलाकार, तर दुसरीकडे डमरू आणि त्रिशूल घेऊन नृत्य करणारे जणू शिवभक्तीचा जाज्वल्य आविष्कारच. हा आविष्कार येथे सादर होतोय. तर या फुगडी खेळणाऱ्या बायका, त्यांच्या हास्यातून झळकते एक वेगळीच निरागसता. आणि बहुरुप्याला पाहायला जमलेली ही मंडळी, आणि बहुरूपी म्हणजे तर मज्जाच मजा. घोडा नाचवत रंगलेले कलाकार, जुनी परंपरा आणि कलेचा सुंदर संगम. कोणी मोर नाचवत येतोय, तर कोणी वेगवेगळी वेशभूषा करून गावाचं मनोरंजन करतायत. केवढा हा उत्साह! तर रुमाल उडवत उत्साहाने नाचणारे युवक, त्यांच्या प्रत्येक हालचालीत दिसते ऊर्जा आणि आनंद. तुतारी, तुंतुणे आणि शहनाईच्या सुरावर थिरकणारी ग्रामस्थ मंडळी, जणू संपूर्ण गाव एकाच तालावर नाचत आहे. आणि इथे पहा, मर्दानी खेळांचा थरार. डोक्यावर नारळ कुऱ्हाडीने फोडणं किंवा तलवारीने पोटावर ठेवलेलं केळ क्षणार्धात 2 तुकड्यात कापणं, हे फक्त खेळ नाही, तर धाडस आणि कौशल्याचा अद्भुत संगम आहे. मर्दानी खेळ महाराष्ट्राचं भूषण. तबक घेऊन पूजा करणारी ही स्त्री, तर गावातून निघणारी मिरवणूक, ढोल ताशाच्या गजरात चालणारी आणि त्या मिरवणुकीकडे कुतूहलाने पाहणारे मुलं, तिच्या डोळ्यात दिसतंय भविष्याचं स्वप्न. हे सगळं पाहताना जाणवतं की आपली संस्कृती केवळ इतिहास नाही,